विकी कौशल यांच्या छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना लेझिम नृत्य करताना दाखवल्याने वाद निर्माण झाला आहे. आपल्यासोबत आहेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा अक्षरशः घरोघर पोहोचवली आहे. डॉक्टर साहेब सांगा, खरं तर छावा चित्रपटातील एका सीनने हा वाद निर्माण झाला आहे. नाही, पूर्ण चित्रपट पाहिल्याशिवाय त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही. पण फक्त संभाजी महाराज लेझिम नृत्य करतात म्हणून जर वाद निर्माण झाला असेल तर एका अर्थाने पाहिलं तर पारंपरिक हा आपला नृत्य प्रकार आहे आणि त्यामुळे त्याविषयी वाद निर्माण व्हावा असं मला वाटत नाही. एक चांगली गोष्ट आहे की छावा सिनेमाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जर योग्य पद्धतीने पोहोचवला जात असेल तर त्याचं नक्की स्वागत केलं पाहिजे. आणि संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेर सुद्धा हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा इतिहास पोहोचतो तेव्हा नक्कीच तो इतिहास जर योग्य पद्धतीने मांडला गेला असला तर त्याचं नक्की स्वागत केलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे व्यक्तिगत मला विचाराल तर केवळ लेझिम नृत्य दाखवलं म्हणून त्यामध्ये वाद व्हावा असं मला वाटत नाही. परंतु त्याचबरोबरीनं इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा योग्य पद्धतीनं मांडला गेला पाहिजे. कारण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या वेळी हा इतिहास मांडत असताना अनेक वर्षांची जी एक काजळी छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासावर चढवण्याचा प्रयत्न झाला होता तो पुसून एक लखलखीत इतिहास समोर आणण्याचं काम आमच्या संपूर्ण टीमने त्यावेळी केलं होतं. परंतु आता जर छावा चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्या पुढचं पाऊल टाकलं जात असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला योग्य पद्धतीने दाखवण्याच्या बाबतीत तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याविषयी अकारण वाद करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. आणि मग संभाजी महाराजांनी मग राजा महाराज ताराराणींनी सुद्धा पुढे कसं नेलं ही चांगली बाब आहे. लक्ष्मण उत्तेकर हे जे डायरेक्टर आहेत ह्यांची पूर्ण टीम मला भेटली होती मुंबईत आणि मुंबईत भेटल्यानंतर त्यांनी मला हा जो क्लिप आहे ही क्लिप मला ती दाखवली होती. पण मी त्यांना सांगितलं होतं की मला पूर्ण चित्रपट हे पाहायला द्या, बघायला द्या. इतिहासकारांना मी तुम्हाला जोडून देतो जेणेकरून कुठं काही चूक असेल किंवा कुठं काही दुरुस्ती असेल ती आपण तुम्हाला दुरुस्ती जर सांगितलं तर हा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर, संभाजी महाराजांची हा जे चित्रपट काढलेला आहे हा पूर्ण जगाभरात पोहोचू शकतो. पण त्यांच्याकडून अजून काही माझ्याकडे इतिहासकार मंडळीनं आम्हाला बोलवलं नाही की जेणेकरून आपण त्यांना ग्रीन सिग्नल देऊ शकतो. पण एकंदरीत जे तुम्हाला पाहायला मिळते त्याला काय म्हणतो आपण ट्रेलरमध्ये की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना, तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाहीये. पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं. ह्याच्यावर एक सगळ्यांनी विचार विनिमय करून सगळ्या इतिहासकारांनी ज्यांचा याच्यावर अभ्यास आहे या सगळ्या एकत्र बसणं गरजेचं आहे. आणि सिनेमॅटिक लिबर्टी कुठल्यापर्यंत आपण नेऊ शकतो, त्यांचा लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाही हे तर मी स्पष्ट म्हणतो. कारण ती आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि आज अनेक वर्षापासून जी परंपरा आहे ती, पण ती गाण्याच्या स्वरूपात आणि कुठल्या सीनला कशी घेतली आहे याची मला काय कल्पना नाही. कारण का मी त्यांना सांगितलं होतं लक्ष्मणरावना आणि त्यांच्या पूर्ण टीमला की तुम्ही पूर्ण आम्हाला हा पिक्चर दाखवा जेणे आमचे इतिहासकार मंडळी, आमचे जाणकार मंडळी जाऊन पाहतील आणि पाहिल्यानंतर काय होईल आम्ही उलट काय चुका असतील काय दुरुस्त तुम्हाला सांगू. जेणेकरून आम्हाला असं इच्छा आहे की संभाजी महाराजांचा हिंदी मधला चित्रपट आज त्यांनी मला माहित नाही काय ते 100-200 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केलेत. आज एवढा धाडस करून ते करायला लागलेले आहेत आणि एवढी धाडस जर चांगल्या पद्धतीने आपल्या खऱ्या अर्थाने जर पूर्ण महाराष्ट्र किंवा जगात जर पोहोचत असेल तर ते कौतुकास्पद आहे. पण हे 2-3 अजूनही वेळ गेली नाही. माझी लक्ष्मण उत्तेकर त्यांच्या सर्व सहकार्याने विनंती राहील की एकदा तुम्ही आम्हाला विनंती द्या. आमचे 4-5-6 जण महाराष्ट्रातले इतिहासकार असतील, महाराष्ट्रातले जाणकार लोक असतील, ते त्यांच्याशी एकदा चर्चा केली. त्यांना जर पटलं आणि ती सिनेमॅटिक लिबर्टी ओके असली आणि काही चुकीचं नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो. हा तोच माझं म्हणणं आहे. लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाहीये. लेझिम खेळणं काय, कारण आपला तो सांस्कृतिक ठेवा आहे. पण त्याचबरोबर तो नृत्य डान्स म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण डान्स म्हणतो ते गाण्याच्या स्वरूपात डान्स म्हणतो ते कितपत लोकांना पटेल हा प्रश्नचिन्ह. त्याच्यासाठी बसणं गरजेचं आहे, त्यांचे विचार विनिमय गरजेचं आहे. पण ओव्हरऑल त्यांनी मला जे एक हिंदवी स्वराज्याचं
जो उद्देश आहे जो त्यांनी मला सांगितला त्यात मला काही चुकीचं वाटलं नाही. पण तरी त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं आमचे लोक इतिहासकार किंवा जे जाणकार लोकांनी हे पाहणं गरजेचं आहे. मी त्यांची वाट पाहायला लागलेलो आहे, ते आपल्याला बोलवतील. एकदा बोलणं झालं, एकदा चर्चा झाली की त्यांना आपण सांगितलं की बाबा एकदम छान आहे, तर उलट चांगलं पिक्चर होईल, उलट चांगलं जे नुसतं देशात नाही जगात संभाजी महाराज पोहोचतील शिवाजी महाराजांच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच्यानंतर जर कोणी सांभाळलं असेल हिंदवी स्वराज्य ते छत्रपती संभाजी महाराज आहे, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराबाई राणी साहेब. कालावधी त्यामध्ये दाखवलेला आहे ते संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक नंतरचा हा डान्स दाखवला आहे. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर 9 महिन्यातच असा डान्स करू शकतो नाही, म्हणून ह्याच्यावर मी काही स्टेटमेंट करणं हे उचित नाहीये. माझी त्यांना विनंती आजही आहे. लक्ष्मण उतेकरांनी पूर्ण त्यांची लाईफ म्हणायच्या पूर्ण ह्या 2-3 वर्ष त्या पिक्चरसाठी दिलेले आहेत. तो मराठी माणूस आहे आणि म्हणून त्याला शिवाजी महाराजांचं नेमकं हिंदवी स्वराज्य कसं स्थापन झालं त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या भावना सुद्धा मी त्या दिवशी बघितल्या आणि त्यांना मी हेच सांगितलं की अनेक गोष्टी त्याच्यात असू शकतात ज्याच्यात आपण दुरुस्ती करू शकतो. अजूनही वेळ हातातनं गेलेली नाही. माझी त्यांना विनंती परत राहील, एका प्रश्नावर काहीतरी मी स्टेटमेंट करणं ते बरोबर दिसणार नाही. कारण का चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात नाहीये. म्हणून त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. उलट आणि काय चांगलं त्याच्यात दुरुस्त करता येत असेल तर त्यांनी आम्हाला लवकर सगळे आमच्या इतिहासकार असतील किंवा जाणकार लोक असतील, त्या विषयाचे माहितीगार असतील, यांना बोलवावं आणि मग त्यांना आम्ही दुरुस्ती सांगू, जेणेकरून हा पिक्चर चांगलं म्हणजे जे ते अपेक्षा करतात त्याच्या दुप्पट पट्टीने तो पूर्ण जगात पोहोचायला पाहिजे. लक्ष्मण उतेकरांची माझी पहिल्या दिवशी जेव्हा मला एक आठवड्याच्या अगोदर तिने मला स्क्रिप्ट दाखवली होती किंवा तिने मला थोडं सांगितलं होतं, त्यांना मी तेच सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं करताय चांगली बाब आहे, तुमचं कौतुक आहे, तुम्ही धाडस करायला लागलाय, संभाजी महाराजांच्यावर पिक्चर काढायला लागलाय. पण हे करत असताना सुद्धा तुम्ही जाणकार लोक इतिहासकार लोकांना हे दाखवावं अशी मी त्यांना विनंती केली. मी त्यांची वाट पाहत आहे. अजून त्यांच्याकडे काय रिपोर्ट माझ्याकडे काय रिस्पॉन्स त्यांच्याकडे आलेला नाहीये. माझी वाद निर्माण होताना पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन हे ते केलं जाते या सगळ्यावरती आता माझी विनंती राहणार आहे डिरेक्टरना आणि त्यांच्या पूर्ण सगळ्या सिस्टमला की इतिहासकार आणि जाणकार लोकांना एकत्र आणावं. एक तर संभाजी महाराजांच्यावर तुम्ही पिक्चर काढताय हे धाडस आहे आणि ते धाडस कुठं उलट सुलट जाऊ नये म्हणून त्यांना सहकार्य करण्याची आमची सर्वांची भूमिका आहे. म्हणून एकदा तुमच्याने आमची भेट व्हावी. एकदा जशी पहिली त्यांनी माझी भेट घेतली आणि माझं हेच त्यांना म्हणणं होतं की लक्ष्मणराव तुम्ही एकदा मीटिंग लावा, एक जाणकार लोकांना आणि सगळे इतिहासकारांची एकदा एक संवाद साधूया, जेणेकरून काय थोड्या असे काही गोष्टी असतील तर आपण दुरुस्त करू. आमचा हेतू एकच आहे की ज्या हेतू तुमचा आहे की संभाजी महाराज हे जगभर पोहोचायला पाहिजे आणि तोच आमचा हेतू आहे. सिनेमॅटिक लिबर्टी कुठपर्यंत न्यायची तेवढं आपण एक लाईन ड्रॉ करू, एवढाच विषय. नाही असं कोणी करू नये. म्हणजे शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत सगळ्यांना आपला अधिकार असतो की न्यायालयात जाणं आणि म्हणून जे तृप्ती देसाईंनी काहीतरी स्टेटमेंट केलं आणि वातावरण परत गढूळ करणं हे काय बरोबर नाही. मला वाटतं पोलीस त्याची खबरदारी घ्यायला लागले आहेत. पोलिसांची जबाबदारी आहे आणि अशी काहीतरी स्टेटमेंट्स करणं आणि वातावरण परत सगळं गढूळ करणं हे तृप्ती देसाईंनी करू नये असं माझं त्यांना स्पष्ट मत आहे. आपण सुद्धा कोणी सरकारमध्ये असून दे आपल्या सरकारवर थोडा विश्वास ठेवायला पाहिजे, पोलीस डिपार्टमेंटवर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. एक असे वादग्रस्त स्टेटमेंट्स करून वातावरण गढूळ करणं हे काय बरोबर नाही. आणि मला वाटतं आपल्या बरोबर पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा त्यांची जबाबदारी माहिती आहे, त्यांना त्यांचं कर्तव्य माहिती आहे आणि ते पार पाडतील असा आम्हाला विश्वास आहे.